हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. तर आजची माझी दिवसाची सुरुवात खूप सुंदर होती. मी आले होते गणपती बाप्पासाठी. आज संकष्टी चतुर्थी आहे, त्याच्यामुळे फुले आणि दुर्वा नेण्यासाठी. ह्या काकांना काही लवकर दुर्वा सापडत नव्हत्या आणि मी शार्दूलला घरीच ठेवून आले होते. फायनली कशा तरी दुर्वा सापडल्या. इच्छा असेल तर बरोबर होतं. तसंच झालं माझ्या बाबतीत काहीतरी. मग त्या काकांना दुर्वा सापडल्या. दुर्वा घेतले गणपती बाप्पासाठी. मस्तपैकी मी छानसे असे लाल कलरचे फुलं घेतले आणि गणपती बाप्पाला जावं म्हटलं मंदिरामध्ये. मग शार्दूलला स्वराला घेऊन मी आले गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये. आज आहे संकष्टी चतुर्थी. आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे म्हटलं चला गणपती बाप्पाला जाऊन या मस्तपैकी. छान सकाळी सकाळी मॉर्निंगला गणपती बाप्पाचे दर्शन घेतले म्हणजे आपला दिवस कसा छान जाईल. आणि ना तिथं माझ्या बाबतीत काय घडलं, मी गणपती बाप्पाला हे पहा फूल वाहिले मी गणपती बाप्पाला लाल कलरचं. आणि ते फूल आहे ना, मी पाया पडताना बरोबर ते फूल खाली पडलं. मला एवढं भारी वाटलं ना, इतकं छान वाटलं. म्हटलं चला आजचा दिवस तर आपला खूप सुंदर आहे. त्याच्यामुळे ना मला इतकं फ्रेश वाटत होतं ना, इतकं आनंदी असं मला वाटायला लागलं ते फूल खाली पडल्यामुळे गणपती बाप्पाच्या हातामधून. हे ना आमच्या घराच्या जवळच मंदिर आहे. इतकं छान वाटतं ह्या गणपती बाप्पाच्या पाया पडून. असं म्हणतात ना, इथे जे आपण मनापासून मागतो ना, ते सगळ्या इच्छा आहे गणपती बाप्पा आपले पूर्ण करतात. चला म्हटलं आज संकष्टी चतुर्थी आहे, मंदिर आपल्या एवढं घराजवळ आहे, तर मी आज इथं अथर्वशीर्ष गणपतीचं अथर्वशीर्ष वाचायला बसले. तिथे काही मला शार्दूल वाचू देत नव्हता. सारखं इकडे जा तिकडे जा, स्वराला फार परेशान केलं त्यांनी. मग नंतर ना मग मी त्याला मांडीवर घेतलं फायनली आणि अथर्वशीर्ष वाचायला घेतलं. पण नंतरनं लेकरांनी वाचू दिलं. एवढं बरं वाटलं ना मला. म्हटलं चला सकाळ सकाळचा दिवस आपला छान जातो आहे. गणपती बाप्पाला अथर्वशीर्ष ते म्हटले, त्याच्यामुळे मला इतकं छान इतकं प्रसन्न वाटत होतं. हे पहा गणपती बाप्पा इतकं छान गणपती बाप्पाला हे केलं होतं, आज सजवलं होतं. गणपती बाप्पाला जास्वंदाचं फुलं आवडतं. सगळं जास्वंदीच्या फुलांनी जास्वंदीचे फुलं गणपती बाप्पाजवळ ठेवले होते. इतके छान दिसत होते ते. आणि सकाळचं वातावरण पण इतकं सुंदर होतं. ते वाचताना ते इतकं भारी वाटत होतं ना, खूपच सुंदर वाटत होतं. म्हटलं आणि त्यात ते फूल पडल्यामुळं माझं मन इतकं आनंदी झालं होतं ना, खूप भारी वाटत होतं. हे पण शार्दूल मला एवढा त्रास देत होता ना, खूप परेशान करू लागला होता. म्हटलं चला पण तो छोटा आहे, त्याला काय कळतं आहे. त्याच्यामुळे ते जे आहे ते त्याला तिथेच तसंच नादी लावत मी आपलं अथर्वशीर्ष माझं पूर्ण केलं. मग अथर्वशीर्ष पूर्ण झाल्यानंतर ना शार्दूलला पण डोकं ठेवून पाया पडायला लावले. छान असं गणपती बाप्पाचं मी मस्तपैकी दर्शन घेतलं. अशा प्रकारे इतका सुंदर आणि